हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज गुलू दिसत आहे माझ्या ब्लॉगमध्ये, कारण की आज मी त्याची फेवरेट रेसिपी बनवणार आहे. आज काय बनवायचं आहे गुल? बेसनचे लाडू. बेसनचे लाडू खूप फेवरेट आहेत त्याचे, आणि त्यामुळे आज तो म्हणला की मम्मा मला बेसनचे लाडू खायचे आहेत, तर आज बनव. तर त्याच्यासाठी मी इकडे साहित्य वगैरे घेतलेलं आहे, मी तुम्हाला दाखवते. या व्हिडिओवर नवीन आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक करा, आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि रेसिपी आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करत जावा. लाईक केल्याने आमचं प्रोत्साहन वाढतं, त्यामुळं लाईक करत जावा. तर चला मी तुम्हाला दाखवते मी की काय काय रेसिपीसाठी काय काय लागणार आहे ते दाखवते. तर बेसनचे लाडू बनवण्यासाठी मी ते 2 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. 1 वाटी मी इथं पिठी साखर घेतलेली आहे. 1 वाटी तूप घेतलेलं आहे आणि इकडं वेलची पावडर घेतलेली आहे. तर चला बनवायला आपण सुरुवात करूया. तर इकडे मी कढई तापत ठेवली आहे स्लो गॅसवर. तर आपल्याला थोडंसं एकदम तूप नाही टाकायचं, आपल्याला थोडं थोडं करून टाकायचं आहे. जास्त तूप पण टाकलं ना तर लाडू व्यवस्थित होत नाहीत. मग थोडं थोडं करून आपल्याला तूप टाकायचं आहे, आणि तूप गरम झाल्यानंतर आपल्याला बेसन पीठ भाजून घ्यायचं आहे. तर चला बेसन पीठ टाकून घेऊया. आता तेल गरम झालेलं आहे, बेसन पीठ टाकून घेते. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. हे पण टाकून घ्यायचं. तर बेसनाच्या सर्व गाठी आपल्याला फोडून घ्यायच्या आहेत व्यवस्थित, आणि लागेल तसं आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे, आणि ब्राऊन होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. 10 ते 15 मिनिट आपल्याला भाजण्यासाठी लागतात. मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे आपल्याला बेसन. खूप छान होते रेसिपी, आणि सर्व मुलांना, लहान मुलांना तर बेसनचे लाडूची रेसिपी खूप आवडते. सर्वांनी एकदा नक्की ट्राय करून पाहावे. तर अजून थोडं आपल्याला 2 चमचे तूप टाकून घ्यायचं आहे. व्यवस्थित सर्व मिक्स करून घेऊया. तर इथे पाहू शकतात बेसन पीठ आता ब्राउनिश होत आहे कलर त्याचा. तर अजून 2 चमचे आपण टाकून घेऊया तूप. अजून 4 ते 5 मिनिट आपण याला व्यवस्थित मंद आचेवर भाजून घेऊया. जोपर्यंत बेसनातील तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. तर इथे पाहू शकतात आपलं बेसन, असं बेसन मधलं तूप सुटत आहे आता. तर हे पातळ होत आहे. अजून 5 मिनिट आपल्याला हे थोडंसं अजून पातळ झालं ना, ब्राऊन होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. त्याची कन्सिस्टन्सी अशी झालेली आहे सध्या. तर या स्टेजला आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे. पाणी टाकल्यामुळे आपल्याला खाते वेळेस आपल्याला हे टाळ्याला चिटकणार नाहीये. त्यामुळे थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. 1-2 मिनिटं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. वास तर खूपच सुंदर येत आहे. आता
हे सर्व आपल्याला फॅन खाली थोडं एक 10-15 मिनिटं आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. गरम मध्ये आपल्याला साखर मिक्स करायची नाही, नाहीतर मग लाडू वितळून जातात. हे थोडंसं आपल्याला थंड व्हायला ठेवायचं आहे 10 ते 15 मिनिट, आणि मग आपल्याला साखर मिक्स करून लाडू वळायला घ्यायचे आहे. तरी ते झालं आहे आता बेसन थंड. आता आपल्याला साखर टाकून घेऊया. तुम्हाला जेवढी लागते तेवढी तुम्ही टाकू शकतात साखर. हे मिक्स करून घ्यायचं आहे आता, आणि थोडीशी वेलची पूड. ड्रायफ्रुट्स पण तुम्हाला टाकायचे असेल, तेल किंवा आवडत असतील तर नक्की टाका. माझ्या मुलांना तर नाहीत आवडत ड्रायफ्रुट्स. हे सर्व व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता लाडू वळून घेऊया. छोटे छोटे बनवू शकतात किंवा तुम्हाला जसे आवडतात तसे बनवू शकतात. अशा पद्धतीने केली ना खूपच छान लाडू होतात. तर पाहू शकतात खूप छान झालेले आहेत लाडू. तर मी सर्व लाडू बनवून घेते. तर इकडे मी सर्व लाडू वळून घेतले आहेत, आणि थोडंसं गार्निशिंगसाठी आपल्याला त्यावर ड्रायफ्रुट्स ठेवायचे आहेत. आजची रेसिपी कशी झाली मला नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, आणि अशीच माझे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. तर गोलूसाठी मी इकडे लाडू सर्व बनवून घेतलेले आहेत. आता गोलूचं रिॲक्शन बघूया आपण. लय भारी झाले मम्मा. खरंच? वाव, व्हेरी नाईस. लय भारी झाले मम्मा. खरंच? वाव, व्हेरी नाईस. तर व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा.